कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सरोजिनी ताई, खरंच माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा। आईच काळीज आहे हो माझं। पोरीच्या काळजीने तुटत राहिलं ना म्हणून आले तिची विचारपूस करायला। आणि माझ्या वागण्यामुळे बघा या घराचं वातावरण बिघडून गेलं, मला माफ करा। अहो कालिंदी ताई, का तुम्ही असा विचार करताय? अजिबात काळजी करू नका, काही झालेलं नाही। उलट मला तुम्हाला एक विचारायचंय। काय झालंय? हिने काही केलंय का? अहो हिनं काहीच केलेलं नाहीये, उलट मलाच तुम्हाला विचारायचंय की थोडा वेळ जर इथं थांबली तर चालणार आहे तुम्हाला? घाबरले मी। थोडा वेळ काय, तेव्हा 2-4 दिवस ठेवून घ्या पाठराखीण म्हणून। मला आनंदच आहे। आणि आता कसं माझी रेव तुमचीच मुलगी झाली, घ्या ठेवू तुमच्याकडेच। आपलं घर काय धर्मशाळा आहे का? नाहीतर काय। आता वाटतं ना हे मोहिते कुटुंब इथेच राहायला येणार आहे। बर, येऊ का मग मी आता? या। अच्छा, येते हा। या। पण तुम्ही पण तुमच्या सासूची काळजी घ्या, बरोबर आहे की नाही? एकटी आहे माझी पोरगी। बरोबर, येते हा, येते। नीट राहा गं। रेवती, यश, जरा इकडे या, मला तुमच्यासोबत काही बोलायचं। अच्छा, काळजी घ्या हा, येते। आजी, आजी, मी आलोय। अरे हो हो, आम्ही आहोत इथे, जाऊ। मिळालं का सगळं? काय काय आणलंस? सगळं दाखवणार आहे बघ। इथे सगळा पसारा काढू नकोस, डायरेक्ट वर जातो मी। हो आजी। हो। यश, जा, वेळ नका वाया घालवू। मी कॉफी सांगते रे तुझ्यासाठी। चालेल। सगळे लाड माझ्या श्वेताचे झाले असते, या लीलामुळे ना सगळं नुकसान झालंय। हो ना, होऊ देत तिचे लाड, आपण पण मागे राहायचं नाहीये। म्हणजे नक्की काय करायचं आपण वहिनी? असं काहीतरी की लीला आजचा दिवस कधीच विसरणार नाही। कसं दिसतंय? परफेक्ट। लाईट्स ऑन करू? कर। वाव। ए, तुला असं वाटत नाहीये का की ही एजंटची रूम नसून एक मोठा गिफ्ट बॉक्स आहे? हो वाटतंय, पण तुला माहितीये का माझ्या ताईला ना सगळं असंच आवडतं, चीजी आणि पिंकी। पण तुला खरं सांगू का, तुझी ताई आणि एजे आहेत ना, ते दोन टोक, त्यांच्यात काहीच कॉमन नाहीये। पण अशीच लोक नंतर प्रेमात पडतात असं म्हणतात। प्रेमात पडायला दोन माणसांनी एकमेकांच्या विरुद्ध असावं लागतं असं काही नाही। अच्छा, तू हे स्वतःच्या अनुभवावरनं बोलतोयस का? तुम्हाला कळलंय काय करायचंय ते? हो वहिनी। वहिनी, माझा प्लॅन रेडी आहे। मी कॉस्ट्युम्स घालणार आहे आणि तुम्ही कोणता मेकअप करणार आहात? मी कुठलाही मेकअप करणार नाही सरस्वती। पण वहिनी माझंही ठरलंय, म्हणजे मी ना एखादी काठी वगैरे घेईन, म्हणजे अजून मजा येईल। हा, मजा येईल। मी तर एवढी एक्साइट। पेशन्स ठेवा, अतिउत्साह दाखवू नका। मी सांगेन ना कधी काय करायचं ते। थांबा। लीला,
आज खऱ्या अर्थानं तुझा आणि अभिरामचा संसार सुरू व्हायला हवा. मला माहितीये तुला चित्रपट सिरियल्स वगैरे खूप आवडतात है ना. चित्रपटामध्ये कसं हिरो हिरोईन्स एकमेकांना भेटवस्तू देतात, बाहेर फिरायला जातात, तसं तुलाही आवडतं है ना. तुलाही वाटतं ना आपल्या आयुष्यामध्ये असं सगळं व्हावं. काही चुकीचं नाहीये त्यात. पण बाळा, तुमच्या नात्याची सुरुवातच अशी झाली आहे. पण तू काळजी करू नकोस आणि नाराज तर अजिबात होऊ नकोस. सगळं व्यवस्थित होईल हळूहळू. फक्त माझ्या अभिरामला थोडा वेळ दे. आज तुमच्या आयुष्यातला खूप महत्वाचा दिवस आहे लीला. तुझ्या आणि अभिरामच्या आयुष्यभर स्मरणात राहावा म्हणून आम्ही खूप प्रयत्न केलेत. चल जा, तू तयार हो. चल 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 जा. काय सगळं? अभिराम, आई हे सगळं काय आहे? अभिराम शांत. इकडे हे बघ बाळा, तू जसं लीला सोबत वागशील तिच्या मनात नवरा बायकोचं नातं तसंच उमटणार आहे बघ. त्यामुळे तुझ्याबद्दल, तुमच्या दोघांच्या नात्याबद्दल तिच्या मनामध्ये जर का चांगल्या आठवणी तयार व्हायच्या असतील तर ते सगळं तुझ्या हातात आहे बाळा. आई ती मुलगी का? लीला नाव आहे तिचं. लीला या घरची सून आहे, तुझी पत्नी आहे. अभिराम, लीला यापुढे याच रूम मध्ये तुझ्या सोबत राहणार कायमची. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.